उदयोस्तु श्री महाकाली महालक्ष्मी महासरस्वती राजराजेश्वरी आईसाहेब अंबा माता की जय, अंबा माता की जय, अंबा माता की जय. श्री दुर्गाय नमः. अत श्री दुर्गा सप्तशती अध्याय पहिला. देवीचा महिमा कैशी मधु कैटभ नाशतो सुरत समाधी वैशाते मेधा ऋषी सांगतो विनियोग. ओम प्रथमचरित्रस्य ब्रह्मा ऋषी श्री महाकाली देवता गायत्री छंद नंदा शक्ती रक्तदंतिका बीज अग्निस्तत्व ऋग्वेद स्वरूप श्री महाकाली प्रीत्यर्थे प्रथमचरित्र जपे विनियोग. ध्यान. खडगा चक्र गदानी चाप परिघा शुला भुशुंडी शिरा शंखा धारणजी करी त्रिनयना सर्वांग भूषाधरा नीलासारखी कांती पाद दशका सेवे महाकालिका नाशाया मधु कैटभा स्तवी विधी निद्रा जगन्नायका. ओम नम चंडिकाय. ओम ऐं मार्कंड उवाच. सूर्यतनय सावर्णी मनू बोलती आठवा उत्पत्ती कथा त्याची विस्तारे ऐक सांगतो. कृपावंत महामाया तेने मन्वंतराधिप सावर्णी सूर्यपुत्राचा ऐक वृत्तांत तो शुभ. पूर्वी स्वारोची माझी चैत्रवंशीय भूपती सुरत नाम महाराजा समस्त क्षितिमंडला पुत्रासमान तो राजा प्रजापालन तत्पर कोला विध्वंसी वैऱ्यांनी धावा त्यावर बोलिला दंडनीती सुरथाची घोर संग्राम तो करी कोला विध्वंसी जे त्यांनी तरी सुरत जिंकिला रण सोडून तो आला सांभाळी पुरा आपुले जिंकिले तेही वैऱ्यांनी भूपती क्षिन्न झाला अमात्य बली दुष्टात्मा भूप दुर्लभ पाहुनी सेना बल लुटोनी राजधानीसी जिंकती शिकारीच्या मिशे राजा होऊनी अश्वस्वार तो दुर्दैव लपवू पाहे जातसे घोर काननी आश्रम मेधामुनीचा हिंस्रकही विसावले शोभनीय शिष्यवृंदे रान सुंदर पाहितो तेथे सत्कारीला राजा राहिला आश्रमावरी काननी विचरी नित्यश्रेष्ठ सत्संग शांतीशी ममतायुक्त चित्ताने चिंता तो अंतरी करी माझ्या पूर्वजांची ती राजधानी नसे मज सत्ता ज्याची या जवळी दुष्ट ते कृत्य पीडक छळता जनवृंदासी कोण वारी त्या खळा माझा हत्ती शूर पुष्ट काय त्याची गती असे माझ्या सत्तेत जे होते ते राजे असतील की स्वकष्टार्जित जे माझे द्रव्य हाती तयाची या मौजेत लुटता सारे त्यांचे जाईल काय ते सुरत चिंता वाहुनी दुःखी सोबत त्यावना मेधाच्या आश्रमी पाही आला वैश्य कोणीतरी कोण तू कोठून आला शोक चिंता तुला दिसे काय कारण येण्याशी विचारी भूपती तया सप्रेम बोलला राजा दुःखी अंतर जाणुनी विनम्र वैश्य तो बोले प्रणाम करुणी रूपा निर्मल चित्त राजाचे वैश्य गदगद जाहला मोकळे करुणी चित्त हृदगत त्यासी बोलिला वैश्य उवाच समाधी नाम मी वैश्य उत्पन्न धनिका कुळी श्रीपुत्र दुर्जन माझे काढले मज बाहेरी धन नारी पुत्रहीना आता कोण पुसे जगी विश्वासघातकी झाले बांधव लुटती जना दुःखिस्त मी वना आलो गृह वृत्तांत ना कळे असे सुंदरी वैशी पुत्र स्वजन संपदा विवंचना मज त्यांची दुःख देई निरंतर सदाचारी दुराचारी पुत्र असतील ते कसे राजवाच स्त्री पुत्र धन जे वन वासासी कारण प्रिय लोभी नारी पुत्र वाटती का बरे तुम्हा वैश्यवाच आपण बोलता जे कसते ते रुचे मज मन माझ्या नावर हे करावे काय नसुचे पितृस्नेह नसे पुत्रा धनेच्छु छळती मज पती प्रेमन पत्नीशी आत्मीय वैरी जाहली काढले मज बाहेरी माझे मन तुटे तरी श्वास मी दीर्घ घेऊनी हृदयी दुःख भोगतो न कळे ममता कैशी जडली चित्ती माझी या पाषाण हृदयात आपता न भुले मी करू असे मार्कंड उवाच. मेधा मुनीच्या सेवेची आले जुळवणे सर्व ते वरिष्ठ राजा सुरत समाधी नाम वैश्य तो विनय नीतीने भावी आदरे बैसले पुढे वैश्य राजा करी काही वार्तालाप तयास्थळी राजोवाच भगवान उत्तर द्यावे एका प्रश्नाची माझ्या मी पराधीन चित्ताचा तेने दुःख बहु मज सर्वांगी ममता माझ्या गत राज्याची यास्तव नसे सत्ता आता माझी अज्ञानी तरी दुःखी मी घरातून काढला हा वैश्य दुःखी असे इथे स्वजन त्यक्त राहुनी ममता याची ना तुटे दोघेही सारखे झालो आलो मनी तुम्हा पुढे ममता दोष युक्ताजी कडूनी झोंबली आम्हा सज्ञाना सुने आम्ही न कळे गेरलो कसे विवेकहीन की आम्ही मूढ झालो आता पुरे ऋषीवाच भाग्यवंता समजतासी कळे विषय ज्ञान हे भोगती दिवसा कोणी रात्री भोग कुणारुचे भिन्न भिन्न विषयाची सवी ऐशी जनांतरी दिवा रात्री कोणी भोगी विवेकी नर त्यामध्ये सूक्ष्मतापूर्वक भोगी विषया लागी मानव पशु पक्षी मृग तैसे भोगती विषया नर नर नारी परी सौख्य भोगती पशु पक्षी स्वयशुदा तृषायाशी परिमोहित चित्त हे पिलांशी ओदन देती कळुनी मोह हा असा आपण प्राप्त जे काही भोगाया दीर्घकाल ते मानव इच्छिती पुत्रा पशुपक्षी इच्छिती नाशमान कळे सारे तरी माया प्रभाव हा मोहन न सर्व लोकांशी ज्ञानी तेही न मोकळे चराचर मायापाशी बांधले दृढ जे दिसे योग निद्रा महामाया तियेचे बळ सर्व हे जी माया श्री जगता सेविता पावले तुची भक्तासी वर मोक्षाचा प्रसन्नत्वे ती देतसे जन्म मृत्यू बळाने हा संसार बांधिला जिने सर्व मोहासती हेतू सर्व बुद्धीशी प्रेरिका देवी सनातनी माया परा विद्या तर्क ही जगदीश्वरा विष्णूची महालक्ष्मी सुसेविका ईश्वरी बल ज्यामध्ये त्यातही परमेश्वरी राजवाच स्वामी कोण महामाय ही देवी कळवा आम्हा जगी ती जन्मली कोठे कैसे चरित्र देवीचे
प्रभाव रूप सांगावे प्रादुर्भाव सविस्तर तुम्हापासून ते सारे ऐकू इच्छितस मनमन ऋषी उवाच जगद्रूपी नित्यरूपा ती देवी विश्वव्यापक देव कार्य सिद्ध व्हाया अजन्मा जन्म घेतसे अरूपा धरुणी रूपा उत्पन्न लोकी होतसे कल्पाती निजला होता श्री विष्णू शेषासनी करमन मळातुनी त्याच्या मधुकैटभ जन्मले ब्रह्मासी धावले या खाया ब्रह्मा मानी महाभय विष्णू नेत्री योगनिद्रा भावे श्रोत्र करी तिचे अधिश्वरी जी विश्वाची धारण करी विश्वही संसार पाळुनी सारा घडीमोडी क्षणामध्ये तेज स्वरूप जो विष्णू त्याची शक्ती विचक्षण उपमा द्यावया नाही कुलनेशी कुणी दुजे आले ते दैत्य जवळी झोपला विष्णू पाहुणी जागा आणावया त्या योगनिद्रेस तोस्तवी ओम भगवती निद्रा देवी ब्रह्मास्तोत्र करी तिचे श्रद्धा सप्रेम लावणी महामायास्तवी अशी ब्रह्मावाच तू स्वाहा तू स्वधा देवी षडकार स्वरात्मिका सुधा तू अक्षरे नित्य त्रिधा मात्रात्मिका स्थिता बिंदुरूप अर्धमात्रा अनुच्चार्य तुझे रूप सावित्री संध्या देवी तू माता परमेश्वरी धारण तू विश्वाची तूच उद्भव सृष्टीचा पालन करती सर्वांची कल्पांती ग्रासशी जना उद्भवकाली तू माता पोषण जीवनामध्ये संहार रूप कल्पाती सृष्टीरूपे जगन्मयी महाविद्या महामाया महामेधा महास्मृती महामोह स्वरूपा हे महादेवी महासुरी प्रकृती तूच सर्वांची गुणत्रय विभाविनी कालरात्री महारात्री मोहरात्री तू दारुण तू श्री तू ईश्वरी ह्री तू बुद्धिबोध लक्षण लज्जा पुष्टी तुष्टी शांती तू क्षमा खडगधारिणी शूलिनी गदिनी घोरा शंखिनी चक्रिणी तथा चापशरधरे देवी भूषुंडी परिघायुधा सौम्य सौम्य तरा माझी तू सौम्य अति सुंदर परापराहुनी थोर तू एक परमेश्वरी सत्यासत्यात जी शक्ती ती तूच सर्वरूपिणी सर्व शक्ते स्तवायाशी स्तोत्र होई थोडके सृष्टी पालक कर संहर्ता निद्राधीन तुझ्या रूपे नसे सामर्थ्य शोतासी मज विष्णुसी माये तू शंकर प्रलयाधीश तूच आधार त्या शिवा सर्वाधारे तुझ्या स्तोत्रा नसुनी योग्य जे आम्ही तुझे यश थोर देवी सर्वदा ते प्रशंसती करावे मोहितयासी दुर्दश मधु कैटभा जगदीश्वर श्री विष्णू जागवी देवी सत्वर उपजो बुद्धी विष्णू श्री मारावे दैत्य दोनही ऋषिवाच तमाधिष्ठात्री देवी स्तविली तेधवाशी नेत्र नासिका हृदय भाऊ त्रिवक्ष विष्णूचे निघाली त्यातुनी देवी ब्रह्मा सन्मुख जाहली एका नवजलामध्ये शेषाच्या शयनातुनी योगनिद्रेतुनी उठला स्वामी श्री जनार्दन मधुकैटभ दुरात्मा बलवान पराक्रमी दैत्य ते पाहता झाला श्री विष्णू तो अनावर क्रोधारक्त नेत्राने ब्रह्माशी खाऊ इच्छिती उठून विष्णूने तेव्हा संग्राम त्यासी बांधिला 500 वर्ष ती भावी युद्धात रंगती उन्मत्त झाली होती महामाया विमोहित दैत्य म्हणती विष्णूसी वर माग मनस्पित श्री भगवान वाच प्रसन्न तुम्ही दोघेही तरी निष्प्राण वाजनी द्यावावरे तू कहा दुसरा न लगे मज ऋषी वाच धोकावरामुळे झाला सर्वत्र पाणी पाहती म्हणते विष्णूसी आम्हा वधावे जलना जिथे ऋषी वाच तथाच तू म्हणून तेव्हा शंखचक्र गदाधर जांगेवरी ठेवून या दोघांचे शिर घे हरी ब्रह्माची या स्तुतीसाठी माया प्रकटली अशी ऐक महात्मे देवीचे वर्णितो मी पुन्हा तुला ओम श्री अच्युत विरचिता या प्राकृत भावार्थ टीका श्री मार्कंड पुराणे सावर्णिके मनंतरी देवी महात्म्या प्रथमोध्यायी श्री कुलदेवता चरणार्पणमस्तु अध्याय 2 एकत्र तेज देवांचे उद्भव त्याच देवीचा महिषासुर सेनेशी करी निष्प्राण तोरणी विनियोग ओम मध्यम चरित्रस्य विष्णु ऋषी श्री महालक्ष्मी देवता उष्णिक छंदा शंखभरी शक्ती दुर्गा बीजम वायुस्तत्वम यजुर्वेद स्वरूपम श्री महाकाली प्रीत्यर्थे दुर्गा चरित्र जपे विनियोग ध्यान ओम शोभे अक्षगदानी शक्ती परिशुघंटा धनुष्कुंडिका शोभे अंबुज खडग शंख शुरभे अष्टादशी हस्तका शूला पाश सुदर्शना धरितसे हाती प्रसन्नानना सेवी मी महिषासुरपहरिणी श्रीलक्ष्मी पद्मासना ओम ह्री ऋषी उवाच देवदैत्यामध्ये पूर्वी शताब्द रणत जाहले महिषासुर दैत्येंद्र देवांचा तो पुरंदर महाबली दैत्याने देवसैन्यास जिंकले महिषासुर स्वर्गाचा इंद्र होऊनी बैसला पराजित देवता केल्या ब्रह्मास करुणी पुढे शिव विष्णू जिते होते विराजित सुरेश्वर महिषासुर दैत्याचा सांगती जय देवता ते पराजय देवांचा सविस्तर निवेदिती सूर्यचंद्र अग्निवायू यमेंद्र व रुणाधिका महिषासुर गंजुनी सोयी झाला अधीश्वर स्वर्गाचे देव भूमीस फिरती हीन दिनते मानवापरी पृथ्वीशी भोगती दुःख यातना दैत्याचे वृत्त सांगूनी जाहले शरणागत नाशाया दैत्यायशा तो सांगा साधन शक्यते देवता पिडल्या भारी ऐकता शिव विष्णू ते क्रोधारक्त क्षणी झाले भ्रुकुटी ताठल्या बहु चक्रपाणी महाकोपी तेजवाही मुखातुनी ब्रह्मा आणि शिवाचेही तेज त्यात सामावले इंद्रादी आणि देवांचे तेज पाहुनी उद्भव एकत्र झाले सारे पर्वताकार उज्ज्वल प्रज्वलित महातेजे व्यापल्या सर्व ही दिशा देवता पाहती नेत्री तेजशी तुलना नसे तेजातून निघेनारी प्रकाश पडला तिचा व्यापले ते त्रिलोकांशी शिव तेजे जिचे मुख यमराजाचे या तेजे केस डोईस वाढले महत तेजे श्री विष्णूचे भुजा उत्पन्न त्यातून चंद्र तेजे स्तन दोन्ही इंद्र तेजातून कटी वरुणापासून जंगा नितंब तेज पृथ्वीचे पद ते ब्रह्म तेजाचे सूर्य तेजात आवळ्या
करांगळ्या वसु तेजे कुबेराचे निनासिका प्रजापतीची या तेजे वाढली दात देवीचे अग्नितेजात त्रिनेत्र संध्याशे भ्रुकुटी तिची अग्नितेजात त्रिनेत्र संध्याशे भ्रुकुटी तिची कान वायूतुनी झाले मिळाले देवतेच जे त्यातुनी देवी कल्याणी प्रत्यक्ष रूप पावली होता दर्शन देवीचे महिषासुर पीडित प्रसन्न देवता झाल्या अपार तेज फाकले एक शूल दिला प्रेमे पिनाकधर शंकरे एक चक्र हरी देई आदरे अंबिके प्रती वरुण शंख देता ही शक्तीचे दान अग्नी दे तिला धनुष्य वायूने भाते दोन शरांसवे ऐरावतचा घंटा वज्रातून दिले सहस्रनेत्र देवेश भाग्यशाली पुरंदरे यमाने तिथला दंड वरुणे पाश देवीशी प्रजापती अक्षमाला ब्रह्मात्वदे कमंडलू रोमी महातेज सूर्य देई भवानीशी प्रदीप्त ढाल काळाने तलवार दिली तिला क्षीरसिंधू हार वस्त्रे दे कुंडल चुंडामणी देईकडे अर्धचंद्र दे केयूर बाहुशी नुपुरे दोन्ही पायाशी गळ्याशी सरी साजिरी मुंद्या बनल्या रत्नाच्या घातल्या अंगुल्यामध्ये निर्मल फरसा देई विश्वकर्मा संघर्ष तो अस्र अभेद्य कवचे देवीशी दान देतसे कमलमाला वक्षासी सर्वदा फुल्ल ऐशिजे सागर देवीशी देई पद्य पुष्पकरामध्ये हिमाचल दे स्वारीशी सिंह बैसावयास्तव नाना रत्नमणी देई मधुपात्र कुबेर दे पृथ्वी धरता महानाग शेष दे नाग हारतो अन्यान्य देवता देते अष्टशस्त्राधिक भूषणे ऐशी सन्मानिली देवी अन्यान्य देवतांनी उच्च सर्वे अट्टहासे ती करी थोर गर्जना भयानक नाद झाला गर्जना व्याकली नभी आकाशी शब्द उठला भरले नभ त्यागुने गगनी नाद मावेना नभई सान वाटले विश्व घाबरले सारे सिंधूशी कंप झाला कंपित झाली पृथ्वी सर्व पर्वत हालती भवानीची सिंहवाहिनी देवता जय गर्जती भक्तिभावे महर्षिनी नम्रत्वे स्तोत्र मांडले त्रिलोका क्षुब्ध पाहुनी उठले सज्ज दैत्य ते सुसज्जित दैत्य सेना सामोरी धावले त्वरे महिषासुर महाक्रोधे म्हणे हे काय झाले सिंहनाद जिथे झाला धावला दैत्य त्या स्थळी त्रिलोकी भरले तेज अशी देवी दिसे तया पृथ्वीशी दाबुनी देवी आकाशी झळके शिर व्याकुळ सप्त पाताळ धनुष्य दोरी वाजता सहस्रोभुज दंडाची देवी दाही दिशा दिसे प्रारंभ जाहला युद्धात दैत्य देवीची या तिथे अस्त्रशस्त्र प्रहारांनी दिशा सर्व प्रकाशल्या महिषासुर सेनेचा चक्षुर तो अधिपती करी शस्त्रवर्षा तो चामर सैनिका सवे 60 सहस्र रथीचा उदग्र स्वामी तो लढ 1 कोटी रथीचा तो स्वामी लढे महाहनु तीक्ष्ण रोम शिलोमा 5 कोटी रथी सवे रथी 7 लक्ष सवे स्वामी बाष्कल तो लढे गजाश्री 1 कोटी ते घेऊनी परिवारित 5 अरब रथीचा बुडाल स्वामी तो लढे सहस्रोते महादैत्य ससैन्य वाहनातुनी वाहने सहस्र कोटी महिषासुर त्या सवे ससैन्य करी युद्धासी हत्ती रथ हृदयातुनी तोमर बिंदी पाल भक्ती फरसा खडग मुसळ पट्टीशादी अष्टशस्त्रा प्रहार करीती खळ वधाया देवी दुर्गेशी प्रहार करती क्रूर घेरली देवी दैत्यांनी चालले युद्ध तुंबळ उठले दैत्य ते काही देवांशी शक्ती हानिती फेकिती पाश ते काही मारिती खडग कोणी ते उद्योग सर्व दैत्याचे दुर्गा देवी समारण्या क्रोधावली महादेवी दैत्य शस्त्रास्त्र तोडी थोडीही थकली नाही मुखम्लान नसे जरा शस्त्रास्त्र मारी दैत्याशी स्थविती ऋषी देवता वाहन सिंह देवीचे वनात वनवा जसा रणात असुरा मारी विचरे भय सोडून निश्वास सोडता देवी सहस्रोगण तक्षणी सहस्र होऊनी दैत्या शस्त्रास्त्र मारती रणी फरसा बिंदी पालाने खडगपट्टीश घेऊनी किती दैत्याचा शूरवीर विलक्षण निर्भय देवीचे नितेवधुनी असुराजना नगारी शंख आनंदे वाजविती पुन्हा पुन्हा त्रिशूल गदा शक्तीने खडगाने असुरावधी देवीशी हर्षावयाते मृदक ठोपती गण भयंकर घंटानादे मूर्छित मारले किती शतावधी महादैत्यवधी देवी महाबला ओढले बांधुनी पाशी मारुनी तलवारती करी द्विधा असुरांशी गदा गाव कुणावरी लागले मिसळ कोणा उकती रक्त ते खळ शुलाने फाटती छाती श्रवलोळे भूमीवरी गानवर्षा करी देवी झाकली सर्व अंबर तुटल्या कटी दैत्याच्या होती व्याकुळ संगर छिन्न भिन्न भुजा झाल्या कुणाची मान खंडली देव पीडत दैत्याची कत रणकलेवरी मधुनी तुटले कोणी जंगाघाते दुखावले एक हात एक पाय एक डोळा दिसे कोणा दैत्य कोणी असा वीर धडचे राहिले जरी तो शस्त्र घेऊन धावे देवीशी युद्ध खेळण्यात तुटले देव दैत्याचे कंबद वाद्य ऐकून नाचती रणरंगीते ताल सूर धरुणी खडग शक्ती वृष्टी हाती असंख्य जड लावती देवीशी मनती थांब उन्मत्त शस्त्र फिरकती रथहती अश्व तुटले गाईले रक्तभूमीची चांदण्या नुरली जागा रक्ताचे पाठ चालले अरण्य जाळतो अग्नी दैत्यसेनात शिरणी क्षणात झाली नष्ट जगदंबा महाबली इंधन जळते तैसे दैत्य गेले मधुनी लागले राशी प्रेताच्या रणांगण भयंकर आयाळ हलवी सिंह गर्जना घोर तो करी व्याकुळ प्राण दैत्याचे ऐसेच वदले किती देवी जगनती लढती वदती दैत्य सैनिका संतुष्ट देव आकाशी आनंदे वर्षती फुले ओम श्री अच्युत विरचिताया प्राकृत भावार्थ टीकाया श्री मार्कंड पुराणे सावर्णिके मनंतरे देवी महात्म्य द्वितीयोध्याय श्री कुलदेवता चरणार्पणमस्तु अध्याय 3 सेनापती सवे मेले दैत्य सैनिक सर्व ते महिषासुरही वधला धन्य दुर्गा महाबली ध्यान ओम कांती सूर्य सहस्र रक्तवसना कंठी शिरोमालिका रक्तालिप्त पयोगधरा जपवटी विद्या अभितीवरा मुद्रा 3 करी त्रिनेत्र वदना भाळावरी चंद्रमा शोभे डोई धरून रत्न मुकुटा देवी नमो महिमा ओम ऋषी वाच नाश पाहुन दैत्याचा चक्षुर दैत्य
क्रुद्ध तो धावून आला पुढती. वधाया देवी अंबिका संग्रामी देवीवरती सोडी दैत्य असे शहर. मेरूच्या शिखरी जैसा जलवर्षाव होत असे देवीने निज बाणाने समस्त बाण तोडले. जे त्याचे सारथी अश्व अनायासे विदारले. धनुष्यध्वजा तोडूनी बाणे विद्धोनी त्या खळा. घायाळ अंग प्रत्यंगे केला सेनापती त्वरे. ढाल तलवार हाती तेव्हा घेऊनी धावला. धनुष्यरथ अश्वासी मुकला सारथी सेवका. तलवार मारली भाळी सिंहाशी धाव तो करी. भुजा वामजी देवीची प्रहार साधला तिथे. बाहुशी लागला तुटली दैत्याची तलवार ती. सकृद रक्त नेत्राने शूल घेऊनी धावला. भद्रकालीशी माराया फेकला नभमंडली. सूर्यासम प्रजा ज्याची चालला तेजवान तो. देवीने शूल फेकूनी तोडला शूल सत्वरी. चक्षुर मारला वेगे गतप्राण पडे खळ. आला चामर धावूनी देव पीडक दुर्जन. हत्तीवरी तो बैसवणी शक्तीने मारी देवीशी. देवी महाबला ऐशी हुंकार करता त्वरे. शक्तीचा त्या नाश झाला चामराच्या तक्षणी. चामर तेव्हा क्रोधाने देवीशी शूल मारिती. बाणाने देवीने तोही खंडोनी टाकला त्वरे. हत्तीच्या मस्तकी सिंह तेव्हा बैसे उडवणी. बाहुयुद्ध सुरू झाले दोघेही बळ लाविती. दोघेही हत्तीवरून आले तेव्हा महितरी. भयंकर प्रहाराने मार देती परस्परा. नभातुनी उडी घेता सिंहाने शिर तोडले. चामर दैत्य तत्काळ गतप्राण पडे भूमी. शिला वृक्षादी मारुनी उदग्र दैत्य तो असा. देवीचे हातुनी मेला चपेट्यानी कराल तो. गदेने उद्धत मेला बाणाने ताम्र अंधक. बाष्कलविती कालाने मारी देवी तक्षणी. त्रिनेत्रीने त्रिशूलाने उग्रास्य मारला त्वरे. उग्रवीर्य महा हनु दैत्य तेही विदारले. बिडाल तलवारीने धडापासूनी तोडला. दुर्धर दुर्मुख दैत्या बाणाने नाश झाला. सेना संहारता ऐशी रेड्याचे रूप घे कळ. महिषासुर ते दे ताप देवीचे गण त्रासले. हुंदाडा देत कोणाशी खुरांनी मार देत असे. पुष्टसिंगे कुणा मारी वेगाने मरती कुणी. सिंहनादे कुणी मेले निश्वास वायुने कुणी. धराशायी किती झाली देवीचे गण त्या क्षणी. सिंहाशी मारण्यासाठी महिषासुर धावला जगदंबेप्रती. तेव्हा अंतरी क्रोध दाटला महिषासुर त्वेषाने. पर्वत उचली त्वरे सिंगाने फेकुनी भूमी. गर्जना करी घोरतो वेगाने त्याची या पृथ्वी. कंप पावे क्षणोक्षणा. पुच्छाने उठती लाटा बुडवी सिंधू पृथ्वीशी. सिंगाच्या हालचालीने नाशती मेघमालिका. श्वासाच्या वायुगतीने पर्वत पडते भूमी. सकृद महादैत्याशी पाहता चंडी कोपली. वधात उठली तेव्हा क्रोध आला अनावर. बांधला दैत्य पाशाने रणी बद्ध तयागुने. रेड्याचे रूप सोडून दुसरा देह तो धारी. सिंह होऊन धावे तो वार आला सिंगावरी. क्षणाती नर तो झाला खडग हाती असा दिसे. ढाल तलवार देवी ती घेऊनी घाव घातली ता. तोडी तो मानवरूपा झाला गज भयानक. सिंहासी उडी देवीच्या सुंड त्याच महाबली. खडगाने अंबिका तोडी झाला गज व्याकुळ. दैत्य रेडा पुन्हा झाला त्रिलोकात त्रास देत असे. चराचर त्रस्त झाले घाबरे कीर्तिजन. सुरभी पिवणी आंबा अमृतोन्मात पावली. रक्तनेत्री हसे तेव्हा जगन्माता महाबली. बलोन्मात दैत्या गर्जे सिंह मारुनी. पर्वतपैकी अंगाशी पडावे अंबिकेवरी. देवीने बाण सोडून केले चूर्ण महाचल. रक्तोष्ट ती सुद्धा सेवी वाच. शौर्य प्रकंपित देवी वाच. तुझा विक्रम पाहू दे जोहरी मी पिते सुद्धा. पडता तू प्राणहीन गर्ज तिला सुरेश्वर ऋषी वाच. ऐसे बोलोनी ती देवी दाबी पायामध्ये खळ. कंठाशी लक्ष्मी त्याच्या शुलाघात करीत असे. रेड्याचे मुख फोडून बाहेर येत असे. देवीने निज शक्तीने येता अर्धा निरोधीला. तरी तो धावला जेव्हा तलवार धरी करी. मस्तक तोडी दैत्याचे महिषासुर मर्दिनी. हाहाकार रणी झाला दैत्य सेना पळे भये. समस्त देवता तेव्हा प्रसन्न मुख भासती. देवता महर्षी दिव्य दुर्गास्तवन मांडती. यश गंधर्व ते गाती करती नृत्य अप्सरा. श्री अच्युत विरचिता या प्राकृत भावार्थ टीका या श्री मार्कंड पुराणे सावर्णिके मनंतरे देवी महात्म्य तृतीयोध्याय. श्री कुलदेवता अर्पणमस्तु. अध्याय 4. इंद्रादी देवता द्वारा दुर्गाचंडी महाबली. देवीचे मांडली स्तोत्र. ती देवता वरदांते ध्यान. ओम कालाभ्राजे कटाक्षे हरिकुल भयदा चंद्रभाळीजीशी. शंखा चक्रा कृपाना त्रिशूल करधरा धारी नेत्रत्रयाशी. सिंह स्कंधाधी रूढा त्रिभुवन अखिला पूर्ण तेजे करिजे घ्यावी दुर्गा जयाच्या सुरमणी. भवती सेविती सिद्धीसिजे. ऋषिवाच दुर्गा मोहन महिषासुर दैत्य मारी चक्राधी. देव नमना लीन होती भारी. लावण्य अंग फुलती यश सौख्य दाने. देवीस स्तोत्र करीती सूर नम्रतेने. जे विश्वव्यापक सदा जगदात्मशक्ती. ते देव स्वर्ग भुवने जिची या विभूती. जे पूजनीय ऋषी देव गजजनाला. हो तियेसी नमिता हितदा आम्हाला. ठावा प्रभाव जिचा भगवानंता. ब्रह्मा शिवान वदवे नित स्तोत्र गाता. ती चंडिका खिल जगत्पत्ती पालनाचा. वाहो विचार शुभ मंगल भावनांचा. जी पुण्यवंत सदाचारी. भाग्यलक्ष्मी पाप्या अभाग्य सुहृदा सब्दबुद्धी उर्मी. श्रद्धा महान कुलीनांतरी. लाज ऐशी पाळी जगास नमितो तिच्या कदासी ना वर्णवे त्वदीय रूप औचित्य ऐसे. ते शौर्याचे असुर नाशक थोर जैसे. जी देव दैत्य समरी. सकळा शूर चारित्र्य अद्भुत कसे स्तवमी. अपार तू एक देवी त्रिगुणात्मक विश्वमूळ. तेने हरिहर तुला नच दोष धूळ. हदार तूच सकल जग
दंशभूता अव्यक्त तुझ परमा प्रकृती समजता स्वाहा स्वरूप तुझी ये. तव नामघोषे यज्ञात होती सुर तृप्त त्वदीय श्वासे श्राद्धात तृप्ती पितरा तव कारणे तेने स्वदा जन तुला म्हणतात माने जो मोक्ष साधन अचित्य महाव्रते तत्त्वज्ञ संयमी जना बहुमोल ज्याची अभ्यासती मुनी जगा जया निगमापथाला विद्या परा तूच न अन्य तुझ्या रूपाला. तू शब्द ऋग यजु आणि सुसाम छंद ऐश्वर्य षटत्रय श्रुती धन्य धान्य मुद्रा तू भूमी आणि कृषीशास्त्र कृषिक याती पीडा निवारक अशी तू भाग्यमुक्ती शास्त्र ज्ञ होती तूच ते दृढशक्ती मेधा नौका त्वदीय बळ तारी प्रपंच बाधा तू कौट भारी हृदयी तव वत्स चिन्ह गौरी तुझा शिव करी अति थोर मान ईशसुहास अमला शशी पूर्णबिंबा लावण्य कांती कनका सुकुमारी अंबा पाहुणी क्रोध चढला महिषासुरासी केला प्रहार नवलावह मात ऐशी चंद्रानने भ्रुकुटी कृत तुझ्या भयान ज्या पाहता महिष तो नच सोडी प्राण भीलकालही जया बघा मुखाला पाहून ते नच विनाश तरी कळाला संतुष्ट तू तर जगा हितलाभ हो क्रोधे तुझ्या अमित वंशा विनाश होतो प्रत्यक्ष प्रत्येक दिसे तव लोचनाशी त्वा मारिले खळा महिषासुरासी तू सुप्रसन्न तरी या जगी मान त्यांचा लाभे यशस्वीवर उज्ज्वल धर्म त्यांचा श्रीपुत्र सेवक तया मिळतात योग्य धन्यत्व पावती जगे मिळवणी श्रेय धर्मानुसार सुकृती करती सुकर्म ते भोगवी तव कृपा युत स्वर्गधाम तू एक निश्चित मनोरथ पूर्ण करती त्रैलोकी कर्मफळा लाभ तुझेनी होती नामे तुझ्या भय हरे भवपीडितांचे तू बुद्धी तेज जगती हित इच्छुकांचे दारिद्र्य दुःख भय हारिणी एक तुझी सर्वोपकारिणी ब्रेदावली ते तुझी पावत सौख्य जनया शुभ कामनेने तू मारिसी खळ जना रणी शूरतेने ते नरकगामी भवसागरी मुक्त व्हावा दैत्याजना वदसी तू सदै रणाया त्वत दृष्टीपात जरी जाळील विश्व सारे संहारिषी असुर तू तरी शस्त्र भारे स्पर्शे पवित्र रिपू होनी उद्धरावा हा भाव तू तव मनात येते असावा पाहुणी खडग त्रिशूलाची पाहन दिक्ती अंधत्वयेन असुरा बल कोण नेत्री चंद्रानने तव सुदर्शन ज्यास होते अंधत्व येईल तयास कसे तरी ते दुष्टा पराभूत करी तव देवी शील लावण्यकांती तवची द्रुपती अतुल निर्गव होती सूरस्वर्गी तुझ्या बलाने तू जिंकशी रिपुदळा करुणा प्राणे लावण्य सुंदरी जिला रिपू कापत आहे गे थोर कोण तुझ मुनी जगात आहे युद्धात निष्ठुर कृपा हृदयात भारी ऐशी तू एक वरदायिनी दिव्य नारी संहारिली अरिदळे त्रैलोक शांते दैत्यास स्वर्गपद देशी विचारवंते आम्हा दिले अभयत्वा चिरंजीव केले माते तुला नमन ठेवून पायी भाळे शूलाने रक्ष हे देवी खडगाने रक्ष अंबिके रक्ष धनुष्य टंकारे घंटाध्वनी करोनी पश्चिम दक्षिण पूर्वे रक्षावे चंडिके आम्हा त्रिशूल घेऊन हाती रक्षी उत्तरेश्वरी भयकारी मनोहारी त्रिलोकी तुझी जी रूपे आमचे सर्व लोकांचे हो रक्षण त्वा गुणे खडग शूल गदा हाती अंबिके शस्त्र जे तुझ्या ते सर्व घेऊन आम्हा रक्षावे तुवा सदा ऋषिवाच जगन्माता महादुर्गा स्तविली ऐशिया परी दिव्य पुष्प गंधमाला देवी पूजिती देवता दिव्य धूप भक्तिभावे सुगंध अर्चिती तिला प्रणाम करतो देव प्रसन्न देवी बोलत देवाचे तुमच्या मनी जी इच्छा मागावावर तो मला देववाच भगवती पूर्ण केले नुरले काही मागणे महिषासुर तो वैरी ठार केला तू वारणी तरी द्यावे आम्हा काही इच्छिती तू महिषेश्वरी आठविताच भेटावे सौख्य हो नामधारका संकट निस्तारावे गे गाती जे स्तोत्र त्याची वैभव वित्त समृद्धी संपत्ती श्री मिळवतया अंबेत्वा प्रसन्न वदने प्रसन्न असणे सदा ऋषिवाच प्रसन्न केली देवांनी भद्रकाली जगदहिता तथाच तू वरदेवनी झाली गुप्त तिथे रूपा त्रिलोक हित करती जी देवांच्या देही जन्मली तिच्या प्राचीन वृत्तांत बोलिलो मी सविस्तर पुढे देव हितासाठी शुंभनाशवी गौरीपासून घे जन्म कथा सुंदर देवीची यथावत सांगतो ऐका प्रसन्न पूर्ण तो आता सर्व हे लोका रक्षा या प्रकटले ती पुन्हा पुन्हा श्री ओम श्री अच्युत विरचिता या प्राकृत भावार्थ टीकाय श्री मार्कंड पुराणे सावर्णिके मनंतरे देवी महात्मे चतुर्थोध्याय श्री कुलदेवता अर्चनार्पणमस्तु अध्याय 5 देवीशी स्तविती देव सांगती चंडमंडते शुंभ पाठवी दूताशी निराशदूत येतसे विनियोग ओम अस्य श्री उत्तरचरित्रस्य रुद्र ऋषी श्री महासरस्वती देवता अनुष्टुप छंद महिमा शक्ती भ्रामरी बीजम सूर्यस्तत्व सामवेद स्वरूपम श्री महासरस्वती प्रीत्यर्थे उत्तरचरित्र पाठे विनियोग ध्यान ओम घंटा शूल हलानी शंख मुसला चक्र धनुसायका हस्ताद्वी धरुणी शरद शशी जशी कांती मनोहारिका गौरी देह समुद्भवा त्रिजगता आधारभूता महाभावे नित्य सरस्वती भजत मी शुंभादी केले स्वाहा ओम क्ली ऋषिवाच पूर्वी शुंभ निशुंभाने हरविला
शचीपती त्रैलोक्यज्ञ भागासी त्याचेपासून घेतले सूर्य चंद्र वायू अग्नी कुबेर वरु यम याचे पद तया हाती अधिकारहीन देवता स्वर्गातून देवांशी बाहेर दैत्य काढिती अपराजिता देवांची देवास्मरण झाले आपत्काली स्मरता मज निश्चित धावेन देवांसी असा आंबेचा आशीर्वाद पुरातन अपमाने महादुःखी स्मरती देव अंबिका आठवणी वरा लागी संकटी सोडविन मी देवता चिंतुनी ऐशा हिमालय गिरीवरी भगवती विष्णू माया स्तविती मन लावणी देव उवाच नमो देवी महादेवी शिवे श्री नित्यवंदन नमो प्रकृती कल्याणी नियमे वंदितो तुला नित्यवंदन रौद्रेशी गौरी धात्री नमो नमः जस्सज्ञामयी चंद्ररूपा सौख्यरूपा नमो सदा शरणागत कल्याणी सिद्धरूपा नमो नमः दैत्याची लक्ष्मी राजाची उमाकांते नमो नमः दुर्गा तू दुर्गाम पारा तू सार सर्वकारिणी ख्याती आणिक तू कृष्णा धूम्रेशी नित्यवंदन अति सौम्या अति रौद्रा वारंवार प्रणाम नमो हे जगदाधारा कृती देवी नमो नमः जी देवी सकळा माझी विष्णू माये रूपे वसे नमो देवी नमो देवी नमो देवी नमो नमः जी देवी सकळा ठाई चेतना मनवितसे नमो देवी नमो देवी नमो देवी नमो नमः जी देवी सकलामध्ये बुद्धिरूपे असे स्थित नमो देवी नमो देवी नमो देवी नमो नमः जी देवी सर्व प्राण्यांची निद्रारूप असे स्थित नमो देवी नमो देवी नमो देवी नमो देव नमः जी देवी सकळामाजी क्षुधारूपे असे स्थित नमो देवी नमो देवी नमो देवी नमो नमः जी देवी सकळामध्ये छायारूपे असे स्थित नमो देवी नमो देवी नमो देवी नमो नमः जी देवी सकळामाजी शक्तिरूपे असे स्थित नमो देवी नमो देवी नमो देवी नमो नमः जी देवी सकळाठाई तृष्णारूपे असे स्थित नमो देवी नमो देवी नमो देवी नमो नमः जी देवी सकळामध्ये क्षमारूपे असे स्थित नमो देवी नमो देवी नमो देवी नमो नमः जी देवी सकळामाजी जातीरूपे असे स्थित नमो देवी नमो देवी नमो देवी नमो नमः जी देवी सकळाठाई लज्जारूपे असे स्थित नमो देवी नमो देवी नमो देवी नमो नमः जी देवी सकळामध्ये शांतिरूपे असे स्थित नमो देवी नमो देवी नमो देवी नमो नमः जी देवी सकळामध्ये श्रद्धारूपे असे स्थित नमो देवी नमो देवी नमो देवी नमो नमः जी देवी सकळाठाई कांतीरूपे असे स्थित नमो देवी नमो देवी नमो देवी नमो नमः जी देवी सकळामध्ये लक्ष्मीरूपे असे स्थित नमो देवी नमो देवी नमो देवी नमो नमः जी देवी सकळामाजी वृत्तीरूपे असे स्थित नमो देवी नमो देवी नमो देवी नमो नमः जी देवी सकळाठाई स्मृतिरूपे असे स्थित नमो देवी नमो देवी नमो देवी नमो नमः जी देवी सकळामध्ये दयारूपे असे स्थित नमो देवी नमो देवी नमो देवी नमो नमः जी देवी सकळामाजी दृष्टीरूपे असे स्थित नमो देवी नमो देवी नमो देवी नमो नमः जी देवी सकळामध्ये मातारूपे असे स्थित नमो देवी नमो देवी नमो देवी नमो नमः जी देवी सकळामध्ये भ्रांतीरूपे असे स्थित नमो देवी नमो देवी नमो देवी नमो नमः इंद्रियाची अधिष्ठात्री सर्व प्राण्यात व्याप्त जी जीविका सर्व जीवांची व्याप्ती देवी नमो नमः चैतन्य रूप वे जी सर्व व्यापुनी जगती सिद्ध नमो देवी नमो देवी नमो देवी नमो नमः अभीष्ट लाभे स्तविती जलाशूर जीस सेवी पहिले सुरेश्वर कल्याणकारी जगदंबा ईश्वरी नसो आम्हाला विपदा कदा बिही उदंड दैत्यग्रासिता आम्हा सुरा प्रणाम आम्ही करतो निरंतरा विनम्र भावे स्मरता तिला जनी आम्हान रावो विपदा कदा कुणी शिवाच देवता स्तवित होत्या जाणवे स्नान इच्छुती त्या स्थळी पार्वती देवी आली राजतक्षणी विचारिता ती देवांशी देवी पुकुटी सुंदर उद्भवली तिच्या देही शिवा बोले तिथे तिला स्तोत्र माझे से गाती शुंभाने तुझे लेखले पराभूतनी शुंभाने एकत्र देव सर्व पार्वतीपासून येते ते अंबिक उद्भव झाला कौशिकी नाम त्यासाठी प्राप्त झाले तिला कौशिकी जगन्माता तिथे पार्वती काळी झाली हिमाचलावरी ख्याती पावली कालिका भाऊ शुंभनी शुंभ दैत्याचे सेवक चंड मंडती पाहती अंबिकेची या लावण्य देहष्टीशी जावणी सांगती शुंभा एक लावण्य सुंदर हिमाचली वसे राजा सर्वत्र कांतिमान जी नसेल पाहिली कोणी कोण पोटली शोधगे असुरेश्वर तू शूर तूच ती भोग कामिनी श्रीरत्न दिव्या अंगाची दीप्ती सर्वत्र पाकेली हिमाचलावरी अजूनही पहा जाऊन तू संयमनी हत्ती आणि घोडे त्रिलोकी रत्नमालिका ते सर्व तुझ्या सदनी सुदैव शोभती प्रभो पारिजात तरुश्रेष्ठ अश्व उच्च स्ववा ऐरावत गज रत्न इंद्र पासून घेतले हंसयुक्त हे शोभे विमान अंगणी तुझ्या वेदा त्यापाशी जे होते ते आता जवळी तुझ्या कुबेराचा निधी तो तुझा महात्पद्य हिरावला किंजलकिनी युगमाला सागराने तुला दिली कांचन श्रावी जे छत्र होते वरुणाची या घरी प्रजापतीची या पाशी ते आता जवळी तुझ्या उत्क्रांतीता मृत्यूची शक्ती सागरातील रत्न जे वरुण पाश तो आज निशुंभाजवळे असे अग्नीने शुद्ध जे केले वस्त्र दोन शोभित अर्पिले तुझ दैत्य सर्व रत्ने तुझ्या घरी श्रीरत्न तेच का नाही तुझ्या हातामध्ये नुका कल्याणमयी ती देवी नोहे प्राप्त तुला कशी शिवाच्या ऐकून चंडमुंडाची पाठवी देवीची याकडे सुग्रीव महादैत्याशी शुंभ सांगितले या दूता आज्ञेने माझी या जावे बोलावे देवीशी असे उपाय योजून ऐशा आणावे सत्वरी तिला तो दूत तिथे गेला रम्य पर्वत स्थळी मधुर कोमलवाणी बोलला देवीशी असा दूत वाच देवी दैत्येश्वर शुंभ त्रिलोक परमेश्वर दूत मी प्रेषित त्याचा आलो जवळी तुझ्या अव्या हात सर्वत्र आज्ञा मानित देवता ऐशा त्या दैत्यश्रेष्ठाने दिला संदेश ऐकतो मम त्रैलोक्य अखिल वशवर्ती मज देवता यज्ञ भाग ही मी सर्व भिन्न भिन्न समर्पितो त्रैलोकी रत्न जे श्रेष्ठ ते प्राप्त मज सर्व ऐरावत जिंकिला मी इंद्र महान जो असे उच्च श्रवा अश्वरत्न आला सागर मंथनी देवता मज वंदुनी नम्रत्वे अर्पिली
मला देव गंधर्व नागांचे जवळ रत्नथोर जे ते सर्व माझी यापाशी सध्या आहेत सुंदरी श्री रत्नथोर तू विश्वे आम्ही मानितो तुला रत्नभोक्ती आम्हापाशी त्वयावे रत्नवल्लिके मामानुज महासूर अथवा मज सेव तू सुंदरी चंचल नेत्र रत्न तू भूमीचे वरी परमेश्वर अतुल पावशी मद अनुग्रहे विवरुनी बुद्धीशी व्हावी पत्नी तुवा मज शिवाच ऐकोनी दूतवचन दुर्गा कल्याणी सस्मित गंभीर बोलली त्याशी जी धरित त्रैलोक ही देवी वाच सत्य तू बोलला दूता अल्पमिथ्या नसे येथे परी मम प्रतिज्ञा ऐशी निश्चय पहिला सहा करू मी मित्य तो कसा ऐकावा मम निश्चय मज जिंकेल संग्रामी मम गर्वास नाशवी माझ्या समासे शूर होईल पती तो मज शुंभा किंवा निशुंभाने संग्रामी जिंकुनी त्वरे वरावे मज जा सांग विलंब काय साहिते दूतवाचे देवी गर्वाद तू होशी मज सांगू नको असे शुंभ निशुंभा पडती उभा राहील कोण गे देव दैत्य गीती आज्ञा जया प्रसन्न ठेविती एकटी नार तू कोठे युद्धात राहशी उभी देवेंद्र विक्रमी मोठा पळाला युद्धक्षेत्रीचा तया दैत्या सवेकेशी अबले रण इच्छिशी शुंभ निशुंभाजवळी मानाने चल तू आता ना तरी केस ओढून तृणवत नेती ते तुला देवाच शुंभ निशुंभ ते शूर परी मी करू ते कसे निर्धार पहिला माझा विचारा वाचून हा आता तू सांग जाऊन बोलिले ते मी आदरे उचित करावे त्यांनी होईल मान्य जय तया ओम श्री अच्युत विरचितया प्राकृत भावार्थ टीकाय श्री मार्कंड पुराणे सावर्णिके मनंतरे देवी महात्म्य पंचमोध्याय श्री कुलदेवतार्पणमस्तु अध्याय 6 धूम्रलोचन वध ध्यान ओम नागधीश्वरी वैसली फणी मणी दीप्ता नळे शोभली देही कांती अशी दिवाकर जशी नेत्रत्रये रेखिली माला कुंभ कपाल अंबुज करा चंद्रार्ध डोई दिसे सर्वज्ञेश्वर भैरवा डकनी अशी पद्मावती ध्यातसे अमृशिवाचे देवीचे ऐकून ऐसे दूत विद्रोह तो करी दैत्य राजा सविस्तारी कळवी वृत्त जाहले ऐकुनी दूतवचना सकृत दैत्य राजा तो धूम्रलोचन दैत्याच्या सेनापतीशी बोलत धूम्रलोचना जावे आणावे ओढुनी तिला धरुणी केस दृष्टीचे बलात्कारी करुनी तिच्या संरक्षणासाठी यक्ष गंधर्व हो कोणी अवश्य तक्षणी त्याला वधावे तो महासूर ऋषी वाच अज्ञांकित असा शीघ्र तो दैत्य धूम्रलोचन 60 सहस्र दैत्याची सेना घेऊन चालला तेने ती पाहती देवी हिमाचल निवासिनी शुंभ निशुंभाची पाशी म्हणे गरजोनी चालतू न मानिशी या वचना तरी ओढून केस मी बलपूर्वक क्रोधाने नेईल बोलला असे देववाच दैत्येश्वर तुझ्या पाठी सेना बल तुझ्या करी मज ओढून नेताना करीन नारी काय मी ऋषीवाच ऐसे बोलत धावे तो असुर धूम्रलोचन हुंकार मात्रे आंबेच्या तक्षणी भस्म झाला दैत्यसेना महाक्रोधी धावली आंबेकेवरी बाण शक्ती परशुचा थोर वर्षाव चालला देवीचा वाहनसिंह आयाळ हलवूनी गरजूने सैनिका माझी पडला कुदुनी त्वरे दाडा पंज तीक्ष्ण मारी विदारी जबड्यामध्ये घायाळ करून टाकी महादैत्य ते सिंह तो नखाने फाडले कोणाचे पोट तो चिरी चपेटा मारुनी कोणा धडाशी करी वेगळा मजा मस्तक तो तोडी दैत्याचे पोट फोडोनी केसरी पितसे रक्त आयाळ हलवूनी अतिक्रुद्ध असा सिंह क्षणार्थी चौताळाला मारे असुर सेनेला देवी प्रिय महाबली धूम्रलोचन तो मेला सिंहाने सैन्य मारले दैत्यराज महाक्रोधे शुंभ संतप्त झाला कापती ओठ दैत्याचे चंडमुंड महाखळ आज्ञा दे त्यास तो तेव्हा ऐका दैत्य महाबली धरुणी केस ओढाती आना देवी ते त्वरे ना जुळे तरी ऐका हे शस्त्रास्त्र घावही करा असुरी आपुली विद्या टाकुनी देवीचे वरी वधावी जागच्या जागी नको जिवंत ठेवण्या तो सिंह आणि ती देवी मारा बांधुनी सत्वर ओढुनी तयांना आणा दुष्ट श्री वदता भरी ओम श्री अच्युत विरचिता या प्राकृत भावार्थ टीका या श्री मार्कंड पुराणे सावर्णिके मनंतरे देवी महात्म्य षष्ठमोध्याय श्री कुलदेवतार्पणमस्तु अध्याय 7 चंडमुंड वध ध्यान ओम ध्याविती रत्नपिथा मधुर सुख स्वरा ऐकी जी श्यामलांगी पद्याशी पाय ठेवी शिशिकला वाद्य विना सुरंगी कंठी कल्ला रमाला नियमित विलसे चोळीती रक्त असरा मातंगी शंखपाचा मधुर मदा कुंकू भाळी विचित्रा ओम ऋषी वाच आज्ञेने शुंभ दैत्याच्या चतुरंगिनी घेऊनी चंडमुंड महादैत्य शस्त्रशस्त्र चालले सिंहाचे वरी देवी मंदहास्य करीत असे दिसे हिमाचलाची या सुवर्ण शिखरावरी धनुष्य तलवारीने सुसज्ज दैत्य दुर्जना धरण्याला भवानीशी तत्पर सर्व जाहले अंबिका क्रोधयुक्ता ती पाहता दैत्य धावती काळा रंग मुखी आला क्रोधी तप्त जाहली ललाटी भूकुटी वक्रत्यात विक्राळांना तलवार पाश घेऊनी खाली प्रकटली सोये विचित्र खडवांग धरा मोडमाळा गळ्यामध्ये चित्ताचर्म परिधाना शुष्क मांसा भयंकर अतिविस्तार वदना जिव्हा तरल भीषणा
निमग्ना रक्त नयना नादे घाबरती दिशा वेगाने तुटती तेव्हा दैत्याच्या वरी कालिका भागशे प्राणा त्याची या पार्श्वरक्षक मारले पाहून अंकुशधारी सांगटा गज सैनिक एका हाती धरुनी त्यांचा ती प्राणभक्षित सारथी आस्वादी दैत्यसेना महानती भयानक काळमुखी कालीचा नाश होतसे लाथ बुद्धे पुन्हा मारी धक्के दे केस उडणी गळादाबी कुणाचा ती धक्का दे वज्र छातीने असुरांशी शस्त्र असरे तोंडात धरुनी त्वरे फोडूनी टाकी दात चावी तांबिका सैनिक दुष्ट दैत्याचे कालीने सर्व मारिले कित्येक प्राण घेऊनी पळाले भयभीत ते खडवांग तलवारीने दंताग्रे चावले किती मृत्यूच्या वदनी गेले दैत्य दुष्ट महाखळ क्षणात मारली सेना असुरांची महाबली कालीदेवी वरी तेव्हा धावे चंड भयानक मुंडाने तीक्ष्ण बाणाने केला वर्षाव संगरी भयानलोचना देवी बाणाने न दिसे पुन्हा मेघांनी न दिसे सूर्यदेवीच्या मुखमंडली बाणचक्र पडून होतातील न तक्षणी सकृद गर्जना केली कालीने विकटाद्भुत विकराळ वदनी दात भयान दिसती तिचे तलवार थोर घेऊनी देवी हुंकार देतसे धरुणी केस चंडाचे पाडी मस्तक भुवरी मुंड धावून येता देवी तलवार घेऊनी क्रोधाने मारुनी त्याला संग्रामी लोळवितसे महाबली चंडमुंड संग्रामी मरता असे पळाला व्याकुळ सेना दैत्याची सर्व बाजूंनी दोघांचे मुंड घेऊन काली गर्जनी थोर ती चंडिकेजवळी गेली विजयोन्मत्त बोलत चंडमुंड पशुगे हे भेट मी दिली जी तुला शुंभनिशुंभानी आता वधावेत्वा स्वैरणी ऋषिवाच पाहुनी मुंड दोघांचे चंडमुंड विनाश तो चंडिका देवी कल्याणी कालीशी गोड बोलली चंडमुंडास मारुनी आली तू मजपाशी गे चामुंडा म्हणून लोकी तुझी सकीर्ती होईल श्री अच्युत विरचिता या प्राकृत भावात टीकाय श्री मार्कंड पुराणे सावर्णिके मनंतरी देवी महात्म्य सप्तमोध्याय श्री कुलदेवतार्पणमस्तु अध्याय 8 रक्तबीज वध ध्यान ओम प्रभात सूर्य परी स्नेह नेत्री धरित पाशांकुश बाण हाती प्रदीप्त शक्ती आणि मादिकांनी अशी सदा ध्यात असो भवानी ऋषिवाच चंडमुंड महादैत्य दैत्यसेना महाबली संग्रामी मेली पाहुनी शुंभ संतापला म्हणे असली नसली सेना दैत्यांनी काढली रणा आज्ञा देऊनी शुंभ साधी संग्राम सिद्धीस सेनापती जे सायाशी उदायुद्ध चलारणी 84 कंबू नावाचे सैनिक घेऊनी चला 50 कोटी ते वीरेशोत धौम्र कुलोत्तम सेनापती तुम्ही जावे सैन्यास रणांगणी कालक दौरुद मौर्य कालकीय महासुर युद्धाशी सज्ज होणे मनात नेणे चला त्वरे प्रखर शास्ता तो शुभ आज्ञा दैत्यांशी देऊनी सहस्र सैन्य घेऊन युद्धाशी रणी जातसे भयंकर दैत्यसेना पाहुनी चंडिका रणी टंकारनादे भरवे धरणे गगनांतर देवीचा सिंह तो गर्जे घंटा वाजवे अंबिका नाद विस्तारला त्याचा सर्वत्र आणखी बहु धनुष्य सिंह घंटाचा नाद गेला दिगंतरा उल्हासले मुख कालीचे वाटले विजयास्तव तुमुल नाद तो ऐसा ऐकुनी दैत्य धावले चंडिका सिंह कालीशी सकृत सर्व घेरती ब्रह्मा शिव कार्तिकेय विष्णू इंद्रादी देवता देवांच्या विजयासाठी उद्भवती स्वशक्तीशी ज्या पराक्रमे संपन्न देवांच्या प्रतिमा दुजा चंडिकेजवळी गेल्या दैत्यसंहार इच्छुने रूपवेश ज्या देवाचा शक्ती त्याची तशी दिसे शस्त्रास्त्र घेऊन हाती आल्या युद्धात देवता हंसयुक्त विमानेशी अक्षसूत्र कमंडलू आली श्री ब्रह्मदेवाची शक्ती ब्राह्मणी ती रणा माहेश्वरी वृषभेशी त्रिशूलवर धारिणी कंकण महानागाची भाळी चंद्रार्धभूषण कार्तिकेयाची या जी शक्ती मयूरवर वाहिनी शक्ती घेऊन ते हाती अंबिका पातली रणा वैष्णवी गरुडासनी शंखचक्र गदाधर शारंगधनु हाताशी एका हातात खडगते श्रीहरी यज्ञ वारही शक्ती जे तया वारह स्वरूपे आली युद्धक्षेत्री उपस्थित नारसिंह नृसिंहाची नृसिंह परी आली ती केश झाडिता क्रोधे तारे ते पडती धरणी इंद्रशक्ती वज्रहाती ऐरावतावरी दिसे प्रति इंद्र तिचे रूप सहस्रनेत्र साजरी देवशक्ती सविचंडी पाहून रणी भयंकर वधावे शीघ्र ही दैत्य आज्ञा चंडिकशी देतसे देवीपासून ते वेळी देवी भीषण चंडिका झाली प्रकट संग्रामी गजरे शत शिवातशी ती अपराजिता देवी जटा धूमेल शंकरा म्हणे तू दूत होऊने बोध शुंभ निशुंभते त्या अति गर्वाधाशी तसेच दैत्य सैनिका इच्छिती युद्ध जे त्यांना संदेश सांगणे असा दैत्यांनो जा पाताळी जीवित पाहिजे तरी त्रिलोक राज्य द्या इंद्रा देवांसी यज्ञ भागतो बलाभिमान तो भारी तरी संग्राम तो करा माझ्या शिवा तुम्हा लागी बक्षतील तक्षणी शिवदूत जिचा झाला ऐशी सन्मान्य जी जगी शिवदूती तिचे नाव संसारी ख्यात झाले शिवगोदासी ऐकोनी कात्यायनी जिथे असे सकृत दैत्य त्या ठाई विद्रोही क्षणी धावले मत्सर हृदयी ज्यांच्या ते दैत्य अस्त्र झोकती
शक्ती बाण आदी देवी लागोनी मारिती टंकारुनी धनुष्यासी अश्राश्री परती शस्त्र दे शस्त्रास्त्र तोडी दैत्याचे देवी भीमपराक्रमा शूल मारुनी ती काली खडवांगे वधुनी पुन्हा शत्रूच्या घेऊनी राणा विचरे रणभूमीशी ब्रह्मानी कमंडलूचे जल फेकी जिथे कुठे तेथील शत्रू नसते जहुती हीन पराक्रम माहेश्वरी त्रिशूलाने चक्र मारून वैष्णवी कार्तिकेयाची जी शक्ती दैत्य संहार साधित इंद्र शक्तीची या वज्रे शतशा दैत्य दानव रक्त सांडून अंगाचे पडले निष्प्राण भूमीशी वारही दंतदाढांनी चक्राने वार साधुनी असंख्य दैत्य संहारी विच्छिन्न लोळती भूमी नारसिंही नखाग्राने फाडिती दैन्य महाबली करुणी सिंहा नादासी रणे फिरे भयानक शिवदूताची या नादे भयभीत असुरते शिवदूताची या हस्ते वध त्यांचा होत क्षणी मातृगण महाक्रोधी होतता दैत्य सैनिका पळाली असुर सेना भयाने प्राण घेऊन दैत्याशी पळता पाये रक्तबीज महाकळ युद्धा लागी तै काळी तया संग्रामी धावला रक्तदेहातुनी त्याच्या सांडता एक थेंब येत तद्वत दुसरा दैत्य उद्भवी लढण्या रणी इंद्रशक्ती पुढे आली रक्तबीजास वज्रती मारी लक्ष साधोनी घायाळ दैत्य झाला थेंब रक्तातुनी आले तुटके दैत्य धावले युद्ध खेळावया लागी सर्वांची पूर्ण आर्तता वीर्यबल शौर्ययुक्त रक्तबीज समानते रक्तथेंबातुनी तेथे दैत्य उद्भवले रणा मातृगणा सवे घोर खेळती युद्ध जुळते शस्त्रास्त्र भीषण वर्षा चाले संग्रामी भुवरी पुन्हा वज्राची या गावी घायाळ रक्त सांडितो रक्तबीज संख्यात होती शतसहस्रिक वैष्णवी चक्र सोडून करी घायाळ दैत्य तो ऐद्रिमारी गदा त्याला शरीर छिन्न होतसे चक्रचा घाव लागून रक्तचे सांडले भूमी सहस्र रक्तबीजांनी जगमंडल व्यापलेले शक्ती मारुनी कौमारी वाराही खडग घालून माहेश्वरी त्रिशूलाने रक्तबीजास मारित त्या कृत महादैत्याने मातृशक्तीवरी रणी गदा घात करून या स्वशौर्य पूर्ण दाविले शक्तिशूलादी घातांनी सांडले रक्तभूमीशी रक्तबीज तयातून उद्भवले शताधिक सर्वत्र विश्वी दिसती रक्तबीज जिथे तिथे भयभीत झाल्या चित्ती तेने संग्रामी देवता पावनी खिन्न देवांशी काली चंडिका म्हणे चामुंडे आपले मुख पसरावे तुवा त्वरे माझे या शस्त्रपाताने घायल रक्तबीज हा रक्त बिंदूशी त्याच्या या ग्रासावित्वा महामुखे संहारता रक्त सारे विचरता रणात क्षिन्न होऊन तो दैत्य नष्ट होणार निश्चित ऐशिया युक्तीने पुन्हा रक्त रूपांतर न हे ऐसे बोलून पुन्हा रक्तबीजासी मारित शोषले रक्त कालीने क्रुद्ध रक्तबीज जळी कदाच चंडीवरी हानी नाश इच्छित देवीचा थोडीही चुकी ना झाली गदा सोसुनी चंडिका रक्तबीजाची या देवीने घाव घातले सांडले रक्त जे त्याचे काली कानष्ट ते करी रक्तापासून जे दैत्य मारी देवी तक्षणी वज्र बाण खडग रुष्टी रक्तबीजास मारित चामुंडा रक्त संहारी तेने दैत्य नमी पुन्हा हेने परी शस्त्रास्त्राने रक्तहीन महाखळ पडला निष्प्राण भूमीशी नोपाळा रक्तबीज तो अपार सौख्य तेव्हा ते आनंद थोर दाटला महादैत्याची या वदे धैर्य देवांशी जाहले मातृगणा महासौख्य रक्तबीज न राहिला रणन्माते अतिहर्षे रणी नाचती देवता ओम श्री अच्युत विरचिता या प्राकृत भावात टीका या श्री मार्कंड पुराणे सावर्णिके मन्वंतरे देवी महात्म्य अष्टमोध्याय श्री कुलदेवता अर्पण अध्याय 9 निशुंभवध ध्यान वृत्त वसंत तिलका ओम बंधू कांचन तनु रुचिराक्षमाळा शोभे भुजेत वरदांकुश पाशभाळा चंद्रार्थ नेत्रत्रय सुंदर अर्धनारी भावी तिला शरण मी नेत आनंदकारी ओम राजा उवाच विचित्र कथा ही ऐशी स्वामी सांगितली मज देवीची महिमा भारी रक्तबीज वधामुळे रक्तबीज रणी मेला आता शुंभ निशुंभ जे कर्तव्य करीती कैसे ते वृत्त इच्छिते मन ऋषिवास रक्तबीजादी दैत्यासी निष्प्राण पाहता निशुंभ क्रोधाने अतिसंतप्त झाले निशुंभ मत्सरे धावे घेऊनी दैत्य सैनिका दैत्य नाशास पाहुनी क्रोध अंतरी दाटला मागे पुढे चहू बाजू सक्रोध शस्त्र घेऊनी धावती चावणी ओटा दैत्य देवांशी मारण्या शुंभ सक्रोध तो धावे हरवी मातृका गणा मारावया चंडिकेशी संग्रामी झाला उभा मेघा करी बाण वर्षा रणी चाले भयंकर शुंभ निशुंभती योद्धे देवीशी युद्ध खेळती त्याचे बाण चंडिकेने तोडिले बाण मारुनी गाव केले तया विरांगी आघात झाले तीक्ष्ण तलवार हाती प्रदीप्त ढाल घेऊन देवीचा सिंह लक्ष्मी मस्तकी धावतो करी शूरप्र बाण देवीचा निशुंभाच्या करातील ढाल तलवारीशी तो मोडीत क्षणी लागता तेव्हा सोडित तो शक्ती देवीने चक्र त्यावरी सोडून खंडली मध्ये द्विभाग होऊन पडे सकृत शूल तो मारी जवळी देवी पाहुनी देवीने मारुनी बुका शूल मध्येच तोडला चंडीवर गदा फेकी देवी त्रिशूल मारित मध्येच तोडून टाकी ऐशी चंडी पराक्रमी परशु घेऊन येता देवी बाणास फेकून निशुंभाशी रणी तेव्हा पाडी निष्प्राण भूमीशी बंधू मारला देवीने शुंभाचा क्रोध वाढून वधावया अंबिकेशी रणी तो धाव घेतसे अनुपम भुजा 8 सायुध बसला रथी झाकले नभ शुंभाने शोभा अद्भुत ती दिसे तो येता शंख देवीने वाजविला अतिबळे प्रत्येचा ओढून केला शब्द दुस्सह संगरी घंटा ती वाजवी भारी दैत्य चित्ती थरारले दिशादायी भरून ध्वनी गेला नभावरी तेव्हा गरजत सिंह गज चत्कार थांबले गर्जनेने मृगेंद्राच्या गुंजित झाले जग कालीने उचलोनी हात भुवरी मारले तयाचा शब्द वाढवणे पहिले शब्द थोपती शिवदूती अट्टहास करीती दैत्य ते रणी
होती भयभीत कित्येक. शुंभाशी क्रोध ताटला. देवी म्हणे, अरे दुष्टा, आता येथे उभा राहा. तिने धैर्य देवतांशी जय हो गर्जती मुखे. शुंभाने फेकली शक्ती ज्वाला भडकती. तिच्या देवीने मारुनी बोथाची शक्ती केली पराजित. शुंभ तेव्हा सिंहनादे गर्जवी त्रैलोक हे ध्वनी. ते पडले मागे होते जे पहिले रणी. शुंभाने बाण सोडावे तोडावे तिचे देवीने मारावे देवीने बाण. शुंभ तोडी तया शरावी शूलाने मारिता. शुंभ आली मत्सा पडे भूमी. डोळ्यानं उघडे ऐसा निश्चयत पडला कळ. निशुंभ होऊनी जागा मूर्छेतुनी रणामध्ये. देवी खाली आणि सिंह क्रोधी धावा करीत असे. दशसहस्र बाहुनी निशुंभ चक्र फेकीत. आच्छादन झनी केले चंडिकेवर त्या वीरे. दुर्गम हरिणी देवी क्रोधे सोडूनी ती चक्रबाणा तया तेथे तोडी. क्षण न लागता निशुंभ सैन्य घेऊन गदा हाती धरुनी. वया चंडिकेशी वेगाने शीघ्र धावला. गदा तोडली देवीने मारुनी तलवार ती. दैत्याने शूल हाताशी घेतला मारण्या तिला. चंडिका पाहुणे असे शूल फेकी तयावरी छाती तोडली. त्याची शूल तो राहिला उभा. दुसरा उद्भवे दैत्य निशुंभाच्या तनूतुनी. देवीशी म्हणे द्वेषाने उभा राहा उभी राहा उभी. देवीने खड्ग फेकून त्याचे मस्तक तोडले. हासली जोरजोराने दैत्य तो पडला धनी. सिंह कठोर दातांनी दैत्याचे कंठ फोडीत. काली शिवत होती तेव्हा वदली दैत्य मंडळी. कौमारीने कितीकांशी केले निष्प्राण संगरी. ब्रह्मानीच्या मंत्र निस्तेज झाले किती. त्रिशूले माहेश्वरीच्या चिन्ह कित्येक झाले वारहिती. सुळे मारितेने मेले किती खळ. वैष्णवी चक्र सोडून किती दैत्याशी छेदित. ऐग्रिती वज्र मारुनी असंख्य वधी दुर्जन. दैत्य मेलेत ते काही पळाले त्यातून किती. काली शिवतुती सिंह यांनी संहार मांडला. श्री अच्युत विरचिताय प्राकृत भावार्थ टीकाय. श्री मार्कंड पुराणे सावर्णिके मन्वंतरे देवी महात्म्य नवमोऽध्याय. श्री कुलदेवता अर्पणमस्तु. अध्याय 10वा. जितप्त हिमवंत पावक चंद्र सूर्य नेत्रा धनुशर युता कोश पाश शूल बाहू सुशोभित. जिचे शिवशक्ती रूपा कामेश्वरी हृदये. त्यात धृते दुलेखा. ऋषी उवाच. निशुंभ प्रिय बंधुशी दैत्यसेने सर्वे मृत पाहुनी. शुंभ सक्रोधे बोले तो अंबिके प्रती. गर्वार्ध होशी का दुर्गे. मान्यता व्यर्थ ही तुझी. सहाय्य तुझ सर्वांचे तेने विजय हो तुझा. देवी उवाच. दुष्टा अन्य नसे कोणी. मी एकटी जगी. माझ्या विभूती या साऱ्या मद्रूपी मिळती पहा. ब्रह्मणी आदी ज्या देवी आंबेच्या देही लोकल्या. अंबिका एक संग्रामी पाही. शुंभ महाबली. देवी उवाच. माझ्या विभूती ज्या होत्या मद्रूपी लीन होऊनी. एकटी रणी मी येथे स्थिर व्हावे तू असुरा. ऋषी उवाच. पाहती दानव देव संग्रामी. शुंभ अंबिका भयंकर खेळती युद्ध. वीरत्व कोण वर्णिल. शस्त्रास्त्र बाण वर्षेने लढती ते परस्पर. भीषण युद्ध ते वाटे विस्मयकारी याजना. दिव्यास्त्र अंबिका सोडी शतसंख्या युतावरी. शुंभ निवारण असंख्य विचिन्न करी सत्वर. दिव्यास्त्र शुंभचे टाकी. देवी हुंकार गर्जुने तोडी तेव्हाच अष्ट्रांना. अद्भुत परमेश्वरी असुर तो टाकी बाण. शस्त्रास्त्र देवी झाकली सकृत बाण मारून. देवी तोडी धनुष्याची शक्ती तोडी महादैत्य येता देवी अंबिकेवरी. देवीने चक्र मारुनी शक्तीमध्येच तोडले शतशी दीप्त ऐशी. ढाल घे तलवार तो चवताळूनी क्रोधे धावला देवीचे वरी. चंडिकेने धनुष्याने मारुनी बाण त्या क्षणी. सूर्यवत तलवार ढाल मोडूनी टाकली. घोडे सारथी ते मेले. धनुष्य तोही खंडला. मुदगल घेऊनी हाती. दैत्य सेवित लक्षित. देवीने तीक्ष्ण बाणाने मुदगुल तोडला त्वरे. बुक्का मारावया लागे मोठ बांधी महाखळ. देवीशी मारता बुक्का चपेटा दे सुरेश्वरी. छातीत तया दैत्याच्या थोर आघात झाला. शुंभ एका झपाट्याने पडला धनी मूर्छित. पूर्ववत पन्ना झाला संग्रामाशी उभा पुढे. तिथे पुढे तो गगनी गेला आकाशी. देवी धावली नभात लढती दोघे. शुंभ देवी महाबली. बरेच युद्ध पाहता नेत्रे सिद्ध आणि मुनिजन आश्चर्य करीती चित्ती. आकाशी शस्त्र दाटती. बरेच युद्ध होताना काळ गेला तिथे किती. उचलून या शुंभासी पाडीभुवरी देवी ती. तो दुष्ट उठला वेगी तेव्हा सावध होऊनी. मारावया चंडिकेशी पुन्हा आकाशी धावला. दैत्यराज शुंभ आला पाहुनी आपल्याकडे. त्रिशूल फेकून देवी पाडी त्याला धरेवरी. समुद्र पर्वत द्वीप झाले कंपित. तेव्हा उडाला प्राण दैत्याचा. देवीशी जय लाभला प्रसन्न. स्वस्थता आली सर्व लोके तत्क्षणी. दुरात्मा शुंभ तो मेला. नभ सुस्वच्छ जाळले. उल्कापात होते ते थांबले. मेघ कुच्छिळ नद्यांसी. निर्मळ पाणी शांत सुस्थिर वाहते. शुंभ मेला परिसोनी. देव हर्षित अंतकरणी. गंधर्व गाती गीतांशी. वाजवती वाद्य मोहक. अप्सरा तालाशी धरुनी नाचती नभी. वायू सुपावन वाही सूर्य कर. प्रकाशती प्रज्वल जाहला अग्नी. भीषण शब्द थांबले. श्री अच्युत विरचिताया प्राकृत भावार्थ टीकाया. श्री मार्कंड पुराणे सावर्णिके मन्वंतरे देवी महात्म्य. दशमोऽध्याय. श्री कुलदेवता अर्पणमस्तु. अध्याय 11वा.
देवता स्तोत्र करीती देवीचे शुभमंगल देवी प्रसन्न चित्ताने वर दे देवता जना ध्यान बाल रविवत कांती शशी भाळी सुस्तन त्रयी नेत्री सुहास्य वदनावरी वरदा कुशपाश अभयते हाती ऋषी उवाच देवी वदी शुंभ महासुरेद्रा इंद्रादी वन्नी करुणी समोरा कात्यायनीशी सुरत स्तोत्र गाती त्यांचे प्रसन्नानन देई कांती देवी विनम्रास प्रसन्न व्हावे माते जगा सर्व सुखी करावे विश्वेश्वरी रक्ष सदा जगाला आदिश्वरी तू चराचराला आधारभूता जगतास एक महिषास्वरूपा स्थित तू अशोक शौर्या असीमा तव पार नाही पाणी जगा तृप्ती तुझे होई तू वैष्णवी शक्ती अनंत वीर्या अमलाग्र विश्वा परमा तू माया मोहितत्वा या जगतास केले मोक्षात्वा लोक कित्येक नेले विद्या समजता तूच देवी एक श्रिया तुझे रूप जगी अनेक तू एक व्याप्ती सकळा जगाला वाणी परा शब्द न तुझ्या स्तवाला सर्व भूत स्थिता जगी सर्व स्वर्ग स्वर्गमुक्ती प्रदायिनी स्तवाया योग्य हे स्तोत्र उक्ती अन्य न याहुनी सर्वांच्या बुद्धिरूपाने हृदय तू अधिष्ठित स्वर्गा पवर्ग दे देवी नारायणी नमस्तुते कला काष्टादी रूपाने परिणाम दयादिनी विश्वनाथोर शक्ते नारायणी नमस्तुते सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमस्तुते सृष्टी स्थित विनाशाही शक्तीभूते सनातनी गुणाश्रये गुणमयी नारायणी नमस्तुते शरणागत दिनात परित्राण परायणे सर्वशास्त्र त्रिहरे देवी नारायणी नमस्तुते हंसयुक्त विमान हस्ते ब्रह्मानी रूपधारिणी कौशामभक्षरिके देवी नारायणी नमस्तुते त्रिशूलचंदा ही धरे महावृषभ वाहिनी माहेश्वरी स्वरूपेण नारायणी नमस्तुते मयूर कुकुट वृत्ते महाशक्ती धरे नगे कौमारी रूप संस्थाने नारायणी नमस्तुते शंखचक्र गदा शारंग गृहीत परममायुधे प्रसिद्ध वैष्णवी रूपे नारायणी नमस्तुते हाती उग्र महाचक्र धाडीवरी वसुंधरा वाराह रूपिणी शिवे नारायणी नमस्तुते नृसिंह रूपिणी उग्रा दैत्यनाशात उद्यमी त्रैलोक्या त्राण सहिते नारायणी नमस्तुते किरीटिनी महावज्री सहस्रनयनोज्ज्वले वृत्त प्राणहरे ऐद्री नारायणी नमस्तुते शिवदूती स्वरूपेण वृत्त दैत्य महाबले घोर रूप महारावे नारायणी नमस्तुते दंष्टाकला करालवदने शिरो मालिनी भूषणे चामुंडे मुंडन मंथने नारायणी नमस्तुते लक्ष्मी लज्जे महाविद्ये हृदय पुष्टी स्वदे ध्रुवे महाराणी महाविद्ये नारायणी नमस्तुते मेधे सरस्वती वरीभूती भार्गवी तामसी पावावे नेते ईशे नारायणी नमस्ते सर्वस्वरूपे सर्वेशे सर्वशक्ती समन्विते भयात रक्षी हे देवी दुर्गे देवी समस्तुते ऐसे हे वदन सौम्य लोचन त्रयभूषित सर्व भयातुनी रक्षो कात्यायनी नमस्तुते ते ज्वालाकाल अत्युग्र सर्व संहारकारी जो त्रिशूलभद्रकालीचा हरोभय नमस्तुते नाशविते दैत्याचे आपुल्या ध्वनीच्या स्वरे पापनाश होती घंटा रक्षो माता दुषी सुता सुशोभित खडग हाती दैत्याचे रक्तमांस त्या चंडिके शुभ तेने हा प्रणाम तुझा आमोचा आरोग्य लाभे तू तुष्ट होता इच्छा पुर तू रुष्ट होता आश्रित जेते न विपत्ती त्यांना त्वदाश्रितांचे बळ पीडितांना येणे विदित्वा रणरंग केला हा दैत्य सिंधू क्षणी आटविला रूपाधरुने बहुधात्ममूर्ती केली लीला त्वा करी कोण व्यक्ती विद्येत शास्त्रात विवेक ग्रंथा वेदादी वाक्यात तुझीच संता ममत्व गर्तेत महादकारी तुझ्या रविनी ईशी भ्रमे वृष्टी सारी जेथे अति उग्र विषारी नाग जेथे रिपुडापू महागजाग दावानली सिंधूत सोबतीशी तू रक्षसी या सकळा जनासी विश्वेश्वरी पाळसी तूच विश्वात्मके दर्शी तूच विश्वेशवंदा तूच नम्र होती ते धैर्य विश्वी सकळास देती व्हावे प्रसन्न परिपालिनी शत्रुहस्ते रक्षी सदा रिपुभयता आम्हा समर्थे पापास नाश करुणी सुखवी जगाला उत्पात पाक संविजन आपदाला पावा आम्हा विनम्रासा देवी विश्वर्ती हारिणी त्रैलोक्य पूजनी तू सर्वांशी वरदान दे देवी वाच वर मागता देवांनो इच्छा जे तुमचे मनी सर्वोपकारणासाठी मी वर देईन सत्य तू देवता वाच सर्वेश्वरी त्रिलोकाच्या सर्व बाधा करी दूर आमुचे वैरी जे कोणी नाश त्यांचा करी सदा देवी वाच वैवस्वत मन्वंतरी 28 युगामध्ये शुंभ निशुंभ नावाचे होतील दैत्य भीषण नंदगोप गृही तेव्हा यशोदा गर्भी जन्मोनी विद्याचलात राहुनी वदीन दैत्य मी तिथे रौद्रावतार घेऊनी पुन्हा पुढे भूमीवरी वैप्रचित नावाचे दानव मज मारणे वध तया दैत्याशी क्रोधावश मुखामध्ये डाळिंब पुष्प होत त्या माझा
होतील दंतिका. तेव्हा ते देवता स्वर्गी मर्त्य लोकात मानव रक्तदंतिका नावाने स्तुती करतील नित्यशा. शतवर्ष अनावृष्टी जेव्हा होईल भूमीशी मज होणे अयोनीजा. स्तविती मुनी ते मज पाहून शतनेत्राने. मुनिजन मी ते क्षणी कीर्तनी गातील तेने. शताक्षी म्हणून मला तत्काळी जे मम देही शाक उत्पन्न होतील. अवृष्टी तोवरी लोका देतील प्राण दान ते. शांक भरी नाम माझे तेव्हा होईल भुवरी. त्या अवतारी मी नामे वदीन दैत्य दुर्गम दुर्गादेवी महाख्याता तेने. पावेन नाव मी भीमरूप हिमप्रांती मज येणे असे पुन्हा रक्षावया मुनिवृंदा. वदीन राक्षसांसमी भक्तीने नम्र होऊनी स्तवतील मुनी मज भीमादेवी नाम. तेव्हा माझे होईल भुवरी. अरुण दैत्य तो तेव्हा त्रिलोका त्रास देईल त्रिलोकाच्या हितासाठी. षटपद भृंग होऊनी तया महादैत्या लागी. होऊनी प्राण हत्ती मी भ्रामर नाम घेऊनी. स्तोत्र गातील ते जन पुढे दानव ज्या वेळी ताप देतील या जगा. अवतरुणी तेव्हा मी करीन नाश शत्रूचा. ओम श्री अच्युत विराचिताया प्राकृत भावाट टीकाया. श्री मार्कंड पुराणे सावर्णिके मनन तरे. देवी महात्म्य एकादशोध्यायी. श्री कुलदेवतार्पणमस्तु. अध्याय 12 देवी चरित्र पाठ. महात्म्य ध्यान. कांती वीज जशी मृगेंद्रवहना भासे अतिभीषण. कन्या खडग धरुणी ढाल करीती भावे जिचे सेवन. हाती चक्र गदा धनु शर अटी पाशादिकी. तर्जनी दुर्गा अग्निमयात्मिका. शशीधरा नेत्र त्रयाध्यात्मी. देवीवाच प्रतिदिनी जो एकाग्र स्तोत्र हे गात राहील निश्चय. हे सकळ बाधा नाशुनी राहितो सुखी. मधुकैटभ संहार महिषासुर घात जो. शुंभ निशुंभ संहार प्रसंग वाचतील जे. अष्टमी चतुर्दशीला नवमीची मनातून भक्तीने ऐकती माझे महात्म्य अतिउत्तम. तयाची पापस्पर्शेना आपत्ती राहीना कुणी. दारिद्र्य पीडितांना त्यांना न होती दूर प्रेमळ. शत्रूचे भय न राहे भय राजान डाकूचे. आश्राग्री जलराशीचे भय किंचित राहीना. म्हणून महात्म्य माझे वाचेल चित्त देऊनी ऐकता भक्तीने. याला हितकारक हे जना. त्रिविध उत्पात जे का महामारी भयप्रदा. महात्म वाचता माझे शांत होईल आपदा. मंदिरी सविधा नित्य माझे महात्म्य ज्या स्थळी सन्निधान तिथे माझे तेथोनी नच जाईल मी. बलिदान पूजा होम महोत्सव प्रसंगी हे महात्म्य पाठ जे माझे ऐकता वाचता. बरे विधी जाणो न जाणो तो करो भाविक. ममत पूजा बली पूजा होम आदी सहर्ष सेवले मला. शरत्काली महापूजा वार्षिकी करतात जे. तेव्हा महात्म्य हे माझे भक्तिपूर्वक ऐकती. नाशती आपदा साऱ्या धनधान्य मिळे सुत संदेह काही ना. यात प्रत्यक्ष फळ असे. महात्म्य ऐकता माझे कथा उत्पत्तीचा शुभ. पराक्रम संग्रामाचे ऐकता भय जातसे. श्रोत्याच्या शत्रूचा नाश कल्याण पावती ते. राही वंश स्वभक्ताचा आनंदरूप सर्वथा. शांती कर्मात सर्वत्र तसे दुःख स्वप्न दर्शनी ग्रहाने ग्रासता कोणा. महात्म्य ऐकणे बरे भयंकर ग्रहपीडा सर्व विघ्नास शांतता. दुःख स्वप्न तेही सुस्वप्न होतसे. पाठ हा असा. बालग्रहाने आक्रांत बालका शांती कारणे. पडता फुट मित्राशी मित्रता जुळविल हे. दुराचारियांचा नाश करी. महात्म्य श्रेष्ठ हे राक्षसभूत पिशाच. पाठ मात्रेच नाशती माझी सर्व ही महिमा. माझे सामिप्य देतसे पशुपुष्पार्घ्य धूपादी गंधदीपादी उत्तम. विप्रांना भोजन होम अभिषेक प्रतिज्ञा अन्य भोग समर्पणी. वर्षाराधन दानत प्रीतीने करता पुण्य माझी संतुष्टता मिळे. महात्म्य ऐकता तेची पुण्य आरोग्य देतसे. अवतार कथा माझी सर्व भूतात रक्षित. युद्ध चरित्र जे माझे नाशवी दैत्य दुर्जना मनुष्य भय वैराचे. महात्म्य ऐकता नसे तुम्ही स्तोत्र जे केले ब्रह्मार्षीकृत त्यापरी. तसे ब्रह्माकृत स्तोत्र सर्व शतहितकारक. अरण्याप्राप्ती एकांती वनवा लागला वना. निर्जनी डाकू शत्रूच्या हाती सापडता वना. सिंह व्याघ्र गजराने हिता काठी भयंकर. राजाकृत वदा धाडी अथवा बंद घालीत. वादळ उठुनी नाव बुडता सागरामध्ये. महासंग्रामी शास्त्राचा मारा होता भयंकर. वेदना भीषण बाधा होती जेव्हा उपस्थित आठवीत. जो कथा माझी विघ्न बाधा नव्हे तया मतप्रभावी. सिंहादी डाकू वैऱ्याची यामध्ये स्मरता पळती दूर विघ्ने मनमहिमा अशी. ऋषिवाच बोलोनी हे भगवंती चंडिका चंडविक्रमा. पाहता सर्व देवांशी तेथे ती गुप्त झाली. देवता स्वाधिकाराशी निर्भय भोगू लागल्या. यज्ञभाग सुरा सर्व प्राप्त होण्यास लागला. शुंभ निशुंभ देवीने मारले दैन्य भीषण जगद्विध्वंसी ते. वदता उग्र अतुल विक्रमी राहिले दैत्य गेले पाताळ भूमीचे वरी. राजा भगवती अंबा असूनी नित्यरूप ती. जगता रक्षण्यासाठी जन्म घेई पुन्हा पुन्हा. तीच विश्वासी मोहिनी जगता जन्म देतसे. प्रार्थिता तुष्ट होऊनी ऋती विज्ञान दान दे. भूपाळा ती महाकाली ब्रह्मासी व्यापली असे. प्रलयाती महामारी रूप धारण जी करी. समयी सात होते जी अजन्मा सृष्टीरूप ती. सनातनी तीच देवी स्वमयी सर्वांस रक्षित. अभ्युदयाची या वेळी लक्ष्मी रूपे मिळे जना. दारिद्र्य दुर्भागा मागे अभावी तीच लागत
स्तुती करता पूजोनी गंध धूप फुलादिकी देतती पुत्रसंपत्ती धार्मिक बुद्धी सद्गती श्री अच्युत विरचिता या प्राकृत भावार्थ टीकाया श्री मार्कंड पुराणे सावर्णिके मनवंतरी देवी महात्म्य द्वादशोध्याय श्री कुलदेवतार्पणमस्तु. अध्याय 13वा. देवीचा वर प्राप्त झाला. राजा सुरत वैशासी ध्यान. ओम बालसूर्या परिकांती चतुर्बाहू त्रिलोचना ध्यातो शिवाजीच्या हाती पाशांकुश वराभय. ऋषिवाच ऐसे बोलोनी राजा देवी महात्म्य उत्तम प्रभाव ऐसा देवीचा जग धारणती करी. विद्योत्पत्ती तिचे हाती विष्णुमाया भगवती तिचेसाठी तुम्ही वैश्य मोहित अन्य लोकही हाता मोहित सर्वत्र पुढे होतील मोहित. तया परमेश्वरीसी जावे शरण राजया आराधकासी ती मोक्षभोग स्वर्गादी देतसे. मार्कंडेवाच क्रोष्टुके मुनी मेधाचे राजा सुरत ऐकुनी तया सुरता सभाग्या ऋषीस करी वंदना. ममता राज्यच्युतीने होता खिन्न अतिनृप महामुनी तया बुधे राजा वैश्य नदी तटी अंबिका दर्शनासाठी तत्काल बैसले तपा. देवी सूक्त जपे वैश्य निमग्न तप साधनी पूजती षोडश दोघे देवीची मूर्ती मातीची अल्पहारी प्रथमते पुढे आहार वर्जुने एकग्रमन लावणी चिंतनत पी मांडती आपुले रक्त देऊनी स्वप्राण बली वाहत आराधिती नियमाने 3 वर्षे महापती प्रसन्न दर्शन देई. चंडिका त्याशी बोलली देवी वाच राजा वैश्य जे तुमची अभिलाषा असे म्हणे मागा सर्वच मी देईन तपे संतुष्ट झाली. मार्कंडे वाच दुसऱ्या जन्मी राजश्री अखंड नृप मागत ह्यच जन्मी शत्रुनाश गतराज्य मिळो म्हणे विरक्त वैश्य तो सुज्ञ ममत्व मी नसो निरासक्त करी ऐसे नम्रत्वे ज्ञान मागत. देवी वाच राजा अल्पतिनी आता राज्य लाभेल ते तुझे शत्रू एक न राहील भोगशी स्थिर संपदा तेथे मरता तू होशी विवस्वानांश बालक सावर्णिक म्हणून नामे ख्यात होशील पृथ्वीशी. वैश्यवर्या तुझ्या चित्ती जो वर मज मागेन तो मी तुझ वर देते मोक्षार्थ ज्ञान पावशी. मार्कंडे वाच ऐसे वर दिधले दोघा अभिलाषित देवीने भक्तिस्तोत्र ते करीती ऐकुनी देवी अंबिका अंतर्ध्यान तिथे झाली. सुरत श्रेष्ठ क्षत्रिय सूर्याचा पुत्र होनी सावर्णी मनु होईल ऐसे आशिष देवीचे. सुरत श्रेष्ठ क्षत्रिया सूर्याचा पुत्र होनी सावर्णिक मनु होईल. क्ली ओम श्री अच्युत विराचिताय प्राकृत भावार्थ टीकाया श्री मार्कंडेय पुराणे सावर्णिके मनवंतरी देवी महात्म्य त्रयोदशोध्याय श्री कुलदेवतार्पणमस्तु.